नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। के.आ. बांटिया विद्यालय व एन.एन. पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल येथील वार्षिक क्रीडा महोत्सवाला काल बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी शानदार आणि भव्य समारंभाने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे होते डॉक्टर संदीप आमले आणि जनसभा वृत्तपत्राचे संपादक अप्पासाहेब मुख्याध्यापक डी.ओ. महाजन सर, आंबरे सर, हजन सर, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि आमचे रात्रशाळेचे मुख्याध्यापक पवार सर, सर्वांना ओळखतो पण सर्वांची नावं आता परिचित नाही आहे। बाकी आमची ही चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सर ज्यांनी आम्हाला BA शिक्षण दिलं, तसं पाहायला गेलं तर तुम्हाला सर्वांना मी एक सांगतो की मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे आणि आज आपण मोठ्या उत्साहवर्धक प्रसंगाला सामोरं जात आहोत। विद्यार्थी मित्र हो, आजच्या या क्रीडा महोत्सवासाठी आपल्याकडे आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी, त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर आमले साहेब, त्यानंतर आमचे मित्र मुलं। आम्ही सर्व खेळांमध्ये प्रामाणिकपणे, हिरवीने आणि उत्साहाने भाग घेऊ, सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या आंतरशालेय क्रीडा राहील असा प्रयत्न करू। जय हिंद। धन्यवाद। विद्यालयाचे प्राचार्य आणि या समारंभाचे अध्यक्ष माळी सरांनी क्रीडा ज्योतीचे स्वागत केले आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते ज्योतीचे विधिवत पूजन करून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून दिले आणि या स्पर्धांतील यश अपयश खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याचे आवाहन केले। व्यासपीठावर उपप्राचार्य आंबरे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक महाजन सर, पर्यवेक्षक गोखले सर, पर्यवेक्षिका सौ वेलनकर, क्रीडा विभाग प्रमुख पवार SL व सौ अपर्णा पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख पवार सर व त्यांच्या सहकार्यांनी केले। करा प्रोसेस।
सर्व क्रीडा प्रकारांचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री शेळके सर यांनी केले. तसेच 3 दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाचे चित्रीकरण सौ ज्योती भामरे मॅडम यांनी केले.